औचित्यवाडी. यांच्यासारखं निवांत माणूस आजच्या गावात सापडणार नाही. मग निवांत बसले वडाखाली. वतनदार जरा नाही वतनदार. मग काय? अरे सगळे धावपळ करणारे गडबड करणारे शेवटी तिकडे जायचेत ना 4 जणांच्या खांद्यावर. हा निवांत जागा निवांत मारतान, घाई घाई जागा घाई घाई मारतान आणि लोक घाई घाई जाळीत येत. लगेच फोनन लगेच सायरन लाकडं ते तसलं नाही. निवांत जागायचं मरेपर्यंत जागायचं आहे आपल्याला बस. त्याच्यामुळे ते निवांत बसते झाडाखाली दिवसभर. आज सायकल नाही दिसू राहिली. सायकल हा? गॅरेजला लावलेली आहे. ते म्हणले तिचं आहे ना फुल काम करायचंय फुल. हा. हा त्याच्यामुळं आता ते ऑइल विल काढीत येईन परत दुसरे भरीत येईन. मोबाईल तंत आहे. कोणता आहे? हा EMI आहे. साधा मोबाईल आहे. मोबाईलचं काय? अहो लोक कुठं चालले? चंद्रावर गेलेत. मग चंद्रावर आणि तुम्ही इथंच. लोक आयफोन वापरतात आता आणि तुम्ही तेच जुना मोबाईल EMI. आईचाच आहे. आईचीच कृपा आहे माझ्यावर. तसा आयचा नाही. मग डेपुटी म्हणे आई पण अर्धा सफरचंदाचा. मग सफरचंदवाला ते किती महाग राहते ते वापरतात. हा ते अर्ध सफरचंद नसतं वय मागून ते का हा खाता कुठं येत आहे डिगू ते नुसतं दिसत आहे ती सफरचंद. हो दुनिया तुटत चालली. थोडं मॉडर्न व्हा. आमच्या डेपुटी म्हणे डेपुटी पा तुम्ही. दुनिया कुठं इस्रायलला चालली का इराणला चालली? दुनिया कुठे चालली? इथंच मारा ते सगळे. कोण कुठे चाललंय? अहो पण त्या मोबाईल मध्ये असे फीचर्स आहे चांगले चांगले फोटो काढता येतात व्हिडिओ काढता येतात. तुम्ही घ्या ना दर्शक चांगला मोबाईल. आता माझे फोटो काढून कोण बघणार माझ्या फोटोला? आणि कुठं व्हिडिओ काढून? तुला ना दे व्हिडिओचा. तुझ्या रील बघत असतो. एक तू लय गोरा दिसतो त्या पुरीपेक्षा तू गोरा दिसतो रे त्याच्यात. करतो मग त्याच्यामध्ये असं. ते फीचरनी हा. लय गोरा नको हो. लग्न नाही जमायचं. समोर पाहिले हो पुरी उलट्या वाटल्या. त्याच्याच बरोबर लग्न करायचंय त्याला. हा खरं काय? तिच्या बरोबरच होणार आहे. अरे वा वा शुभेच्छा तुला. लग्नाला बोलवा आम्हाला 2 घास खावा मी बी. बोलवतो हा आणि तुझं काय लग्नाचं? तर तीन डेपुटी डेपुटी करते न माझं. तुझं? हा तुझं नाही मग डेपुटीच्या खाणे दुसरे करीते. तुला तसा ठेवते धरदारण दाब बटन मुटरीचं. याच्या पलीकडे नाही. डेपुटी लय हुशार माणूस आहे. तो कशाला लग्न करते? तर ते मतदान वाढन अजून त्यांचं सदा भाऊ. एक मतदान गावात राहिलं तर वाढेल ना. लग्न झाल्यावर तू जाशील नगर भिंगराला. बघू का? अरे वतनदाराचं सगळं ओपन असतं. त्याला लॉक नसतं काय नसतं काय नसतं. आपल्यावनी खुल्या मनाचं. यांच्या डेपुटी सारखं आपलं मन असं काय? मोबाईल बदला राहते. जुनी सायकल जुना फोन त्यावर आता वतनदार घरा नाही तुम्ही. वतन 7% चार्जिंग आहे. हा? 7 हा. लय वेळ टिकते. आपल्याला कुठं ते यांच्या डेपुटीवनी काय ते मोबाईलमध्ये बोटं घालायचे नाही आपल्याला. आपण फक्त आलेले फोन उचले ते हॅलो काम झालं ठेवून दिलं संपला विषय. आपल्याला नाद नाही. परिणाम होतो त्यांनी डोक्यावर. हा का? काही लोक रात्री 2-2 वाजता वर जाते छतावर हा. आणि बघत येत आणि त्यांना मेसेज नाही आला तर ते दुसऱ्याला करीत येत. कोण ऑनलाईन दिसते मग तिकडून हाय म्हणलं का त्याला जरा हायस वाटत. मग खाली येऊन झोपत देव. अरे हा नाही ते बॅटरीचं काही नाही. बॅटरी आहे ना तिचं असं आहे एकदा चार्ज केली का फुल धरा 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 फुल होती आणि उतरायला लागली का 90% उतरती. पण हे 10% आहेत ना मॅचच हानी ते. अहो चार्जिंग करून ठेवी जा. याच्या कोणाचा फोन आला ना तुम्हाला जावं लागतं. जावं लागत. येते निरोप याचे त्याच्याकडं. लावून येऊ का आम्ही चार्जिंगला? हा शामरावच्या दुकानात लावतो ना. नको काय 7% पुरून योगेश मला ते. तेवढ्यात आला कोणाचा फोन तर ते शामराव 1-2 सांगन. रापरापा संपत्ती चार्जिंग टिकती का? याचा तुमचा जुना फोन. हा येतो आम्ही लावून. जुन्यावर लय जोर दिला रे डिग्या. त्याच्यात ऐकू येतं ना समोरचं कोण बोलत त्याचं नाव येतं. त्याला हॅलो म्हणल्यावर तिकडून तो म्हणतो वतनदार बसलेत का जेवलेत का झोपलेत का जागा असलेत. मी सांगतो जागा आहे. तुम्ही ना आराम करा. आम्ही मोबाईल चार्जिंग लावून देतो. आम्हाला काळजी आहे तुमची. झोपा तुम्ही निवांत. आम्ही आलो. चार्जिंग करून आणतो फुल. फुल नका 5-50% झाली तरी लय होईन. बरोबर आणतो. हा हा आईला डिगुनी लयच अंगठा केला व जशी मॅच जिंकली व त्यांनी. आईला एवढा समाजसेवेचा पुळका कस का आला यांना चार्जिंगला? काही कांड तर नाही करायचे.
11:30 वाजलेत, त्याच्या पुढं अर्धा तास. 11:30 ते 12च्या मध्ये यांनी जर मोबाईलमध्ये कोणाला मेसेज पाठवले तर यांचे मुंडके धरावं लागते. पण तसं करायचे नाही पोरं, गावातले शेत आपले. हां, पण जपून राहिलेलं बरं. हो कुठे चालले? मी काय दुकान उघडणार नाही बरं का, आता मी लावले. अहो हे मोबाईल चार्जिंग लावायचा होता, उघडा. अरे घरी लाव ना. मी म्हणलं दुकानला सामान द्यायचं जरी असतं तरी उघड नसतं. ओ शेट, दुकान तुम्हाला उजडावंच लागेल. दुकान उदातला लादन तर का तू काय त्यातला खतामाल द्या ना लेका. अहो दुकान तुम्हाला आहे ना उघडावंच लागेल असं म्हणतोय तो. हा. हे मोबाईल कोणाचा आहे माहिती ना? कोणाचं आहे? सांग रे ते काय. वतनदार घराण्याचा मोबाईल, ते पण तुमच्या दुकानात चार्जिंग लावायचा आणि चार्जिंग फुल झाल्यावर त्यांना घेऊन द्यायचा. हा. ते वडा खाली बसलेले आहे आणि तोपर्यंत तुम्हाला आले करून टाकायचे. धरा लाव. चार्जिंग मी काय नोकर वाटलो खरे. वतनदार घराण्याचा मोबाईल चार्जिंग लावायचा, चार्जिंग झाल्यावर नेऊन द्यायचा. काय सालाचा गडी आहे काय मी त्यांच्या? आम्हाला प्यायलावर जाते त्यांनी दिल्यावर. काय काय हा तो वनी नाही मी सालगडी डेपुटीचा शिंगरे. मला सांगतो. लावा ना. पहिला मुद्दा, हा. तो मोबाईल मी चार्जिंग लावणार नाही, नेऊन देणार नाही. तर- दुसरी गोष्ट, त्या मोबाईलचं चार्जर आपल्याकडं नाही, कारण मी वापरतो आयफोन. कळलं का? शामराव आहे मी. हे आणि जरी असतं ना भाऊ चार्जर, तरी माझ्याकडं चार्जिंग लावायला सोय नाही, पोर्ट नाही. कळलं का? लगेच निघायचं. चालले मला सांगायला वतनदार घराचा फोन आहे. आयला एवढं रोबा बघ. चल पुढे तरी पाहू आता. चल सुगंध वहिनीकडे जाऊ. चल चल वहिनी तरी असतील. जाऊ दे. नादच सोळा हो, सडा रांजळी सण आहे ना त्याच्यामुळं तर पाहुणे बिवून यायचे ते यायचे असते. दे ना आवाज. वहिनी सुगंधा वहिनी. काय रे? काय भानगड आहे आज? काढली अशीच? अशी नसेल ताटली. अशी नसून काढली म्हणजे हाताने काढली. हात बस ना. हे आमचं काम होतं एक. काय हे मोबाईल लावून चार्जिंगला. ए या काय मी उद्योग नको सांगत जाऊ. आणि तुला मोबाईल का तुझ्या घरी लाईट नाही का? माझ्या मोबाईल चार्जिंग आणला वहिनी. आणि ह्या कामासाठी तुम्ही माझ्याकडे आले का? वाटलंच तुम्ही दोघं सोबत आले, म्हटलं नक्की काहीतरी काम घेऊन आले असणार. वहिनी माणूस बोलतायत आहे, पुढला ऐकून देत जाणार लई पटपट पटपट जायचंच आहे. बरं सांग काय? अहो ते मोबाईल कोणाचा आहे? माझा नाही तो. हा, कोणाचा आहे? तुमचे या वार्डातले सदस्य आणि 22 ZP सदस्य होणारे सदाभाऊ वतनदार यांचा मोबाईल आहे. हा बाई हा वतनदारांचा मोबाईल आहे. हा, वतनदार तेवढे चिंगूस आहे का मोबाईलचं कवर बी बदलताना याला बरं ते जाऊ दे. पण माझ्या इथे मी काय चार्जिंग लावत नाही. मला बाहेर जायचं राहतं कधी बी. का बरं? लावा ना, पण काय होतं? नाही रे नाही, मला बाहेर जायचंय. अहो लावा ना, तुमच्या घराला शोभा येईल. बाहेर जायचंय कळतं का तुला? अहो बाहेर द्यायला परत द्या मग. अहो घराला शोभा म्हणजे वतनदाराचा मोबाईल तुम्ही चार्जिंग लावल्यावर. तुझ्या डेपुटीला सांग ना. नाही ना, डेप्युटी नाही, कॅमेरा पाहिलं तर बोलतील. हा ऐका ना, मग तुम्ही ना बाहेर जाणार आहे ना, आत्ता लावा चार्जिंगला, तिथून आल्यावर मग नेऊन द्या वडाखाली. नाही नाही नाही, मला आता लगेच जायचंय बघ. मी साडी बिडी घातली, आवरले, बाहेर निघाले आता. त्यांचे कसे महत्वाचे फोन असतात. कोणाचा फोन आला तर वतनदाराचा फोन मी नाही लावत बाबा, इथं त्यातले महत्वाचे कॉल येतात. जाऊ दे हो, दुसरं तो नाही तरी हा जाऊ द्या. तुम्हाला स्पेशल काम देईल तसं चार्जिंग लावायचं आज. जालू जालू. मी आलो. वहिनी जालू कुठे? का त्यांच्याकडे काय काम काढलं आता? ते कुठे पण? कुठं काय असलं माया नवरा? तू मला त्यांनी घरात असलेलं बघवतच नाही का? नुसतं तुमच्या बरोबरच घेऊन फिरलं पाहिजे का? बायको आहे त्यांना, संसार आहे ना ना. हा. जाले तसं पेले का ते संभळे का सांगताय नको. तुम्ही नका बोलू. तुमचं झालंय का लग्न? पहिलं बघा वाजवायचं आणि मग बोला. वहिनी एवढा मोबाईल चार्जिंग लावा ना आतमध्ये, घ्या ना. हा. काय बरं? इथं आमच्याच लाईटीला जाळ झाला, नुसतं झटके मारत राहती. आणि ह्या मोबाईलचा आमच्याकडे नाही बाई चार्जर. अहो वहिनी सदाभाऊचा मोबाईल आहे तो. हा लावा लावा, हा. पटकन लावा. नाही तर नेऊन द्या का चार्जिंग झालं. हा. होय सदाभाऊचा आहे मग त्यांच्या घरी सांगायचं ना. माझ्या इथं कशाला आणलाय भीक मागेगत? समस्या आहे. कशाची समाजसेवा? मोबाईल चार्जिंग लावायची. इथं काय बोर्ड लिहिलाय का रुपाच्या घरी समाजसेवा करून मिळेल म्हणून? म्हणजे आम्ही समाज सेवा करतोय. हा, मग तुम्ही करताय तर आम्हाला का ताप देताय? हे घ्या तुमचं तुम्ही बघा ना. तुमची लपडे आम्ही सांभाळायची का आता? तसं नाही, मग लावा ना वहिनी. पण माझ्याकडे चार्जर पण नाही,
आणि माझ्या लाईटीचा प्रॉब्लेम आहे, ते देता का नीट करून? मलाच फुकटात कोणी मिळत नव्हतं, देता असतं तर करा. हा तुम्ही करा फ्री मध्ये. झाले असतं तर लावलं हा जाऊ दे चल. मी बरं लावू दिलं असतं, चार्जरच नाही तर कुठनं लावणार आहे ते तरी. हा बरोबर जाऊ दे चल. जावा, लागले हातापाया जोडाय. साधा भाऊचा आहे म्हणे, काय खरं न काय खोटं कुणास ठाऊक. सदा भाऊ झोपले काय? देऊन टाक मोबाईल. डोकला लागला जरा. होता आईला एवढं चार्जिंग झाला. झाला बघा अरे तेवढाच येतो. झाला चार्जिंग झाला. काही वजनच नाही तुमचं गावात. तुम्ही फक्त म्हणाला वतनदार धरा नाही का? अरे कोणा वजन टाकी तू योगेश. हाय ते वजन बाद झाले, लय वजनाची नाही गरज. काय झालं काय? झालं काय आम्ही ना शामराव तर गेलो. आम्ही म्हणलो तुम्हाला शामराव त्या दुकानातला येतो. तिथं गेलो, ते ना घरी चाललेले होते. म्हणलं शामराव मोबाईल चार्जिंग लावा, त्यावर तुम्ही जाऊन या, वाटलं तर 2-3 दिरे जरा मग मोबाईल नेऊन द्या म्हणे. म्हणलं ते काय म्हणले माहिती का, कोणाचा मोबाईल आहे? म्हणलं साधा भाऊचा आहे, वतनदार धराना. मला म्हणे त्या वतनदार धराना सालदडी काय म्हणे, मी काय म्हणे नोकर आहे का म्हणी? हा तू त्या डेपुटी सालदडी, मी तर वतनदार धरानाच हवं. म्हणलं नेऊन द्या. चार्जिंग करून घेऊन म्हणजे मोबाईल फक्त आणायला सालगडी व्हावं लागत. हा पला तो बोऱ्या. हा तुमची इज्जत. आणि तुम्ही तर लय करता श्यामराव माझा, श्यामराव असं करायचं तसं करायचं. आणि पा लोक आणि म्हणतो माझ्याकडं चार्जर नाही, मग मी कोणता मोबाईल वापरतो? आयफोन. असे डबडे वापरतात काही एवढे मोठे लोक. दे फेकून तिकडे मोबाईल. आम्ही उचलला तो मोबाईल, खिशात घातला. मी फेकून द्या म्हणला मोबाईल वतनदाराचा. फेकून दिला. बोला मग. मी उचलला तो मोबाईल. नालायक 180 रुपयाच्या देसमाड करता मस्त जाळलं तर 6 महिने जाळायच नाही. पण इकडं लाचाटावानी त्या दारूच्या बाटली करता माग माग फिरतो. आता मोबाईल फेकून द्या म्हणतो. आमच्या डोट्यातल्या टॉमेला इज्जत राहील, पण तुमची इज्जत काढली तुम्ही. ए 1.5 फुट्या लय तोंड नको वाजू. मी म्हणलं होतं का जाऊन तिथे चव घालून घ्या. नाही लावून आण इथं चार्जिंगला, लावून आण इथं चार्जिंगला. त्याचं कोणतं चार्जिंग 300 किलोमीटरचं ॲव्हरेज. मुंबईला जायचंय मला. बरं ते जाऊ द्या. मग आम्ही तर डोक्यात लावलं. खरं खरं सांगितलं असं राग येतो. जाऊ दे भाऊ, आता आपली गरज आपल्याला आहे. अहो आम्ही ना सुधांदा वहिनी तर गेलो, आमच्या नंतर- डोक्यात आलं तर उडं तरी चार्जिंग लावायचा, पण ते सदा भाऊला मोबाईल फुल करूनच द्यायचा. मग आम्ही सुधांदा वहिनीकडे गेलो, हा सडा बिडा टाकेला तर मस्त त्यांनी. रांगोळी हा. एकच नंबर. तुम्ही जायचे म्हणून टाकला असन. नाही कोणतरी येणार होतं वाटतं. हा मला वाटलं नाही आम्ही- तुमच्या स्वागताला तिने रांगोळी टाकली, नाही सडा बिडा टाकला. आणि मला सांग आता सुधांदा वहिनी तुमची तिथे जवळची. हा लई जाऊ. जवळची काय माही पाहुणी आहे का काय? वार्डात राहते तुमच्या किती जवळची. तसं नाही म्हणायच मला. जर तुम्ही त्यांच्याकडे ताम दिलं तर ते महिला हे सदस्य आहे आमच्या वार्डाची, मतदार आहे ती. तर झेडपीचं आहे डोक्यात, बघू तिला एखाद्या वेळेस करीन मी महिला अध्यक्ष. हा मग महिला अध्यक्ष करायचा ना. मग ते काय म्हणलं माहिती का, ते सदा भाऊचा मोबाईल ते तुम्ही आणि ते म्हणे मी तर मोबाईल चार्जिंग लावला ना म्हणे. पुढते म्हणे सदा भाऊ पुढते ते ना त्यांचं लाईट बिल वाचण्यासाठी फुटके सदा भाऊ फुटके. पुढते म्हणजे ते काय म्हणते काय फुटलं उलून फुटलं का माझा बार झालाय. ते तर म्हणते ना त्याला काहीतरी आहे शब्द. चिगट आहे चिगट. हा, तुम्ही चिगट. पैशानी असं म्हणत होती. ते म्हणे तुमच्या घरी लाईट बिल येईन म्हणून तुम्ही लोटा तर मोबाईल चार्जिंग द्या म्हणे. पाहिलं? तुम्ही तर सगळ्या दुनियात माही चव घालून आले. आणि आम्ही तुमच्या नाही- लाईट बिलला त्याच्यावर कोणती वेल्डिंग मशीन का उपनर मशीन होतं, एवढं त्याचं मीटर पडलं असतं धडाधड. त्यांना म्हणलं सदा भाऊचा मोबाईल आहे वतनदार धराणाचा, लाव म्हणलं चार्जिंगला. बरं. झाला तर आम्हाला सांगा, नाही तर तुम्ही बर द्या. बर बर साधा भाऊचं नाव ऐकलं हा तू लगेच म्हणी मी चालले पाहुण्याकड. हा नको त्यांचा. बर आणि मी काय म्हंटलो तुम्ही लावा, तिथून आल्यावर द्या मोबाईल. नाही त्यांना 100-150 फोन येते, जा घेऊन मोबाईल. मग तिथून तिला वाटलं असं एखाद्या वेळेस हा. बहुत साधा भाऊचा फोन बाई कसं बोलते असं वाटलं असं एखाद्या. आणि यांच्या डोक्यात त्यांना पद द्यायचं काय अवघड आहे. लाव. आणि त्याच्यानंतर बरं, म्हणलं, बरं, बरं, जाऊ द्या. आम्ही म्हणजे ना जाल्याकडे गेलो. मला आता जालं तुमचा तसा हात जोडीदार. हा जाल्या श्याम्या सुगंधा सगळे माय काच जोडीदार. डेपोटीने अख्ख्या गावाबरोबर भांडण केलेले. हा जाले तेच गेलो. जाल्या नव्हता तेवढं तर बाहेर झालेला, त्याची बायको होती. हा आणि ती तशी लादली बोलायला तर पट 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 संपतच नाही. तन बाबू ती काय म्हणली ती तर माहिती म्हणते का?
काय? ती म्हणे लेटच लाचलूत तर ती तुम्हीच वायरमन पाठवून द्या म्हणे माहितीला. असं म्हटलं. लाख लोक करीत आहे. हा आणि ती म्हणे माझ्या तरी चार्जर पण नाही आहे मोबाईलचा. आम्ही तर पहिल्यांदा मोबाईल पाहतोय म्हणे असा. बर बर बर. तिथून दिला आम्हाला काढून. सगळ्यांनी सदाभाऊचा मोबाईल चार्जिंग करायचा विषय कट केला. तर त्याला म्हणजे अहो मला हे सांगा. नाही मला सांगू नको, माझ्या लक्षात आलं गावात माई पत राहिली नाही, नाही माझी पत नाही आणि आयपत बी नाही. तुम्ही आयफोन घेतला पाहिजे आयपतीवाल्यांनी, आणि ज्याची आयपत नाही त्यांनी आपला बापाचा फोन घ्यायचा. मेड इन इंडिया आपलं घरचं तुम्ही चांगलं कसे, राहता. तुम्ही जुने तुमची सायकल जुनी, तुमचा मोबाईल डबडा, मग त्याच्यामुळे तोंड लावीन चार्जिंगला. आणि मी तुमची जुनाच आहे, माही बायको जुनी, सगळं जुनं. तू डेपुटीच्या मागे लागन एखादी नवी बायको बघ, नाहीतर तूच व्हायचा जुना. बायको बी आहे ना, लय लेट झालं तर जुनीच करावं लागन सेकंड हँड. माझा जाऊ द्या, मी पण माझं जाऊ द्या, कुठे तुझं जाऊन देतो चुलीत. ते पा लोकांनी चार्जिंग नाही लावला ते मोबाईल. बघन मी. आयफोन घ्या ना तुम्ही सदाभाऊ. निघ आता घरी. तू तुझ्या आईच्या हातचं खायला जा, आणि तू बी तुझ्या आईचा खायला जा. मला काही सांगू नका ते आयफोन आणि बाप फोनचं. मी नेट भेटीपेक्षा थेट भेटीवर ज्यादा भरोसा ठेवतो. ते फोनचं टावर जरी पडला आणि युक्रेन आणि रशिया, इराण आणि इस्रायल युद्धात सगळं नेटवर्क जाम झालं, आपलं नेटवर्क तगडं आम्ही राहणार. पाहिलंय तुमचं नेटवर्क. जाऊ द्या आता. लय नेटवर्क पाहिलं काही इज्जत नाही गावात. जाऊ दे. काय हो? चांगला आवाज द्यायला ऐकलेच नाही का ग? अहो घरात काम करत होती मी. लाईट आहे का? लाईट आहे की. थांबा बघ बघ तरी. बरं एकदा. अरे देवा, गेली लाईट. गेली ना? हा का हो? अगं माझी पण गेली. मी त्या पोलावर पण पाहिलं तिथं लाईट नव्हती का? मग आता लाईट ये जा हे होणारच आहे अरे ना. काय चाललंय? लाईट जमून आल्यास? अहो लाईट आहे का नाही विचारायला आली होती. लाईट हा लाईट गेली ना. तुमची बी गेली का? मी दुकान ओढून म्हटलं थोडा आराम करावा दुपारचा उन्हाचा. पडलो तर लाईट गेली. फॅन बंद मारण्याचं गरम व्हायला लागलो. मग मला चला अहो मला पण ते थोडस मसाले विसाले करायचे ना, आता म्हटलं थोडस काढायचं मिक्सर मधून. लाईटीचा पत्ता नाही. केव्हाची मी लाईटची वाट बघू लागली. नाही उन्हाळ्यात हेच प्रॉब्लेम होते बा. लाईटीचं काय कळत नाही, कावा जातीन कावा येते. अहो पण आपल्या गावात असं कधीच झालं नाही लाईट एवढा वेळ जाती. हा ना, ते बी खरंच आहे बरं का. काय मानले रे आज सारे येतच राहतात. थंड बिंड प्यायचं प्लॅन येत आहे. हा एकत्र मिळून जाणार असेल ते थंड प्यायला. आपण जाऊ. हा अरे मला वाटलं तूच घेऊन येशील. लाईट आहे का तुमची इथं? हा आय हा काय? अरे लाईट गेली ना. अर्धा तास झाला लाईटीचा पत्ता नाही इथं कोणाच्याच घरी. मी झोपलो होतो, उठून आलो बाहेर. अरे सदाभाऊनी दाखवला आता झटका. म्हणजे तुमची ना डीपीच घालवली. आपली डीपी आहे तिकडे चालू आहे ना. डीपी घालवली? हा डीपी बंद केली ना. आणि सगळं बायको बंद करतील. मग सदाभाऊची वरपर्यंत पोहोचे. विद्युत प्रवाहवाल्याला फोन केला असेल, केली म्हणजे असेल विद्युत प्रवाहाला वरती काय? वरती नाही वरपर्यंत म्हणजे. साहेब लोक म्हणजे असं मग म्हणायचे. असं म्हणायचं ना त्यांनी, म्हणजे वरपर्यंत. म्हणजे स्वतः भाऊने असं केलं. हा आईला मोबाईल चार्जिंग लावला नाही म्हणून लगे एवढं करायचं व्हायला की त्यांनी. अगं मोबाईल लावलं म्हणून. हा मग माझ्या कशाला बंद करायची? बाकीच्यांची करायची ना. मग तुमच्याकडे दोघांकडे आलते काय? हा तुम्ही माझ्याकडे पण आला होता. म्हणजे तिघांची घर तुम्ही मोबाईल लावायला गेलता का? मग ठीक आणि बरोबर आहे. येणे जाऊन काहीतरी सांगितलं असं सदा भाऊला चालून वळून. मग सदा भाऊने केला गेम. तुम्ही जे केलं तेच सांगितलं. दुसरं वाढून तिडून नाही सांगितलं. कुठे सदा भाऊ कुठे? वडा खाली ये जाऊन त्यांच्या पाया पडा. पाय DP धरा चालू करून विनंती घ्या. धरा विनंती. नाही तर जामणी लाल भाषा आधी टमाटे झाले. गप्पे चल बरं जाऊ. चल चला बरं. काय करता सदा भाऊ? पंत्रवाळ्या करीतोय. येतो का गुलाबजांबू खायला? काय राव, मी सरळ बोलतो तुम्ही आड्यात बोलता. पंत्रवाळीच करीतोय. गुलाबजांबू खायला येतो का ती विचारितोय. हो सदा भाऊ तेवढं ते लाईटचं सांगा ना. हो ना कधीपासून लाईट गेली, लाईटच नाही. मग काय झालं लाईटीचं कसं काय? अहो किती ऊन आहे. लाईट पाहिजे, फॅन पाहिजे घरामध्ये चालू. अहो सदा भाऊ मला मसाला काढायचा आहे. मला मिक्सर चालणार नाही. असं हा आम्हाला माहिती आहे सदा भाऊ तुमची लय वळपर्यंत वळ की. जाऊ द्या चुकलं आता माझं. तुम्हाला खरं सांगू का, ती योग्य ती आलते ना माझ्याकडे नेमका आयफोन आहे. तुमच्या मोबाईलचं चार्जरच नव्हतं माझ्याकडं. आणि मला बी बाहेर जायचं होतं. आणि माझं कसं आहे जरा लाईट मारत होती. हो हा हा खरंच मारत होती. त्याच्यामुळे मी लावून नाही दिला. आणि आम्ही गरीब, आमच्याकडे कुठला चार्जर. नाही 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 तुझ्याकडे नाही. हा द्या ना तेवढी. अरे तू सदा भाऊच म्हण. वतनदाराची कुठे तू इमरत ठेवली.
मोबाईल लावायचा चार्जिंगला तर पर आता आहे ना तुझं काय काम वाढलंय लाईटी पशी झोपायचं होतं थोडा जरा आराम फॅनच बंद झाला ना. इथं झोप थोडं पोतान त्याच्यावर पाणी टाकन शर्ट काढ चांगला असा गाढव लोळी घे मस्त गार झोप येईन तू आहे ना पाटा बिटा धुवून घे उरटण अहो पाट्याने ते मसाले पाट्यावर नाही वाटले जात कोरडे मसाले असतात त्याला मिक्सरच लागतं. असं मग थांब आता ऐका ना करा ना फोन तेवढा. तुम्हाला राग आला का मी मोबाईल लावला नाही म्हणून मला बाहेर जायचं होतं आता मोबाईल द्या मी आता आहे ना दोन आता कशाला चार्जिंगला लावी ती ते पोरांनाच काम नाही त्याच्या आईला थाळा वाजून साप घरात घ्यायची इज्जतीचा फालुदा केला त्यांना म्हणलं होतं ती टिकन 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 नाही आम्ही चार्जिंग करून आणतो शामरावकडे जातो शामराव पासून हिच्याकडे गेले हिच्याकडून तिच्याकडे गेले तिघांनी कुलून दिलं होय रे. झाली चूक आता साधा भाऊ जाऊ द्या ना लावा ना एक फोन तेवढा. तुमची मला माहिती ओळख लई नाही मोठी. ओळख आहे पण कोणाकरता फोन लावायचा ती बघितलं पाहिजे आता ना. आम्ही तुमचेच आहेत ना. त्याची चार्जिंग संपलेली आहे आता याचा डिस्चार्ज झालेला आहे माझा मोबाईल. माझ्या फोनवरून लावा फोन तुझ्या फोनला माझा नंबर 5 नाही त्या साहेबांचा डेप्युटी इंजिनियर आहे ते काय सुपरवायझर आहे का वायरमॅन आहे. वतनदार ऐका ना तुम्ही जरा माणसाचं इज्जत ठेवीत जा. वतनदार मी म्हणते तुम्हाला परत नाही नाही भाऊ आ 4-5 दिवस परत लाईट यायची नाही तेवढं करा ना काहीतरी. करू हा म्हणजे वतनदार तुम्ही तिचं लगेच ऐकलं आहे ना. तिचं नाही मस्त तुझं ऐकलं असतं. आमच्या मोबाईलला चार्जिंग करायला ती काय वेल्डिंगची मशीन होती का एवढे युनिट जळाले असते. अहो पण मला बाहेर जायचं होतं वतनदार म्हणून अरे मोबाईल घरात राहिला असताना तुला कुठं म्हणलं हातात घेऊन फिर. कोणाचा फोन आला असता कामाचा परत तुमचाच प्रॉब्लेम झाला असा आहे की नाही शामराव. त्यांचीच काळजी हो बाकी काही नाही. बघतो लावा बरं. साहेबांना सांगितलं होतं आता साहेब काय म्हणतात काय. हा हॅलो साहेब नमस्कार ते लाईटीचं आपलं मागाशी नाही झालं होय बोल ना. हा 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 बर नाही ते गावातले आले होते ते दुकानदार नाही होय आणि ते सुगंधा आलती हा आमच्या महिला आघाडीची प्रमुख करायचे ठरले. अजून आहेत ती रुपये जालू भाऊची मंडळी हा ती म्हणली गरम होतंय लाईट कमून घातली. बर 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 नाही करा चालू करा हा का येईन म्हणते. बर 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 चालेल नाही आता तुमच्या मनाला लागलं माझ्या मनाला तुमच्या मनाला लागलं माझ्या मनाला किती लागलं असेल. हा हा बर 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 चालेल. काय हो, कधी येणार लाईट वतनदार. मी तर सांगितलं होतं 2 दिवस लाईटच नका लावू. अयो 2 दिवस आम्ही कसं केलं असतं. तुम्ही तुमचं बघायचं होतं कसं केलं असतं मग 7% मोबाईल आहे ना बरोबर टिकला असता 2 दिवस. माझ्याकडे इन्व्हर्टर आहे वर सोलरचे पॅनल बसवलेले आम्हाला चिमण्या लावा लागले असते मग. चिमण्या नाही तुला कंदील लावा लागला असता चिमण्यात तुझं दुकान तर दिसलंच नसतं. अहो तुम्हाला तरी चिमण्या आमच्या घरात तर रॉकेल बी नाही नाही तुम्ही गोड घरात बसावं लागला असता नाही आम्हाला. तेल होतं ना गोड तेल त्याचा दिवा लावायचा होता. बरं जाऊ द्या लाईट कधी येणार आहे. लाईट ते म्हणले 1 तासभर काही लाईट येणार नाही. तासभर ते म्हणले त्याला एवढं वाईट वाटलं ते म्हणले राग आमचा तासभरात शांत होईल तेव्हा आम्ही लाईट सोडू. माझा राग झाला शांत मला मतं घ्यायचे तुमचे पण त्यांचं वजन एवढं प्रेम एवढं त्यांच्या मनाला लागलं आणि तुम्ही साधी पिन अर्धा इंचाची पिन एवढी नाही ना सदा भाऊ माझ्याकडे मग मी लावला नसता होय. तू म्हणला कोण सदा भाऊन काय तो डिग्या त्या योग्यापाशी 8 तास दिन ना नक्की. 8 तासात आली तर मी परत फोन करणार आहे. ऐका सदा भाऊ सॉरी बरं का तुम्हाला वाटलं तर कधी पण मोबाईल येऊन लावा पण अशी काय लाईट कट करू नका. मी तर तुमच्यासाठी आहे ना चार्जरच घेऊन ठेवतो तुमच्या मोबाईलचं केव्हा आला का लगेच लावून जाईन मी. आता आयफोन होतं त्यामुळे नव्हतं बसा माझ्याकडे. तुम्ही. मी घरी चार्जिंग करीत असतो ह्या पोरांच्या नादानी. माझं कसं तत्व आहे मोबाईलची चार्जिंग उतरली तरी फिकीर नाही माणसाची माणसाची चार्जिंग उतरली उतरली. बरं त्यांना त्यांची स्वतःची काळजी जाऊ मी आता. बरं तेवढं सांगा मग हा? फुल नाही फुल चार्ज नको फुटशीन तो बॅटरी. माझा मोबाईल चार्जिंग करून द्यायला.
हॅलो टोपीवाले दादा कुठं आहेत? लाईट गेली ना, वायर तुटली. कुठं? खडकीच्या पुलावर होय. हा मग किती वेळ लागेल यायला? तासभर ना, निवांत करा. अजून तास दीड तास का लागा ना, आता काय वार येतच काय नाही. बरं. हा ठेवू का? आईला वायर तुटली खडकीला. यांना वाटलं सभा भाऊनी फोन करून लाईट बंद केली. देवा, याला म्हणते फुलाची न बोलाची गाठ पडली. चला आपलं पंतरवाळे करीत बसू, तेवढ्याच आपला टाइमपास, बोटाचा व्यायाम. चला.